ते मी एस माने टर्नर इन्स्ट्रक्टर. आज आपण G75 IDOD ग्रूविंग सायकल याबद्दल माहिती घेणार आहोत. तर G75 IDOD ग्रूविंग सायकलचं फॉर्मॅट आहे. पहिल्यांदा आपण ग्रूव्ह कशा पद्धतीने असतो हे समजून घेऊ. हा ग्रूव्ह आहे थ्रेडिंग करताना किंवा शोल्डर टू फिटिंग करण्या शोल्डर फिटिंग होण्यासाठी इथं ग्रूव्ह मारलेला असतो. किंवा याच्यामध्ये थ्रेडिंग करताना जर समजा इथं थ्रेडिंग असेल तर थ्रेडिंग टूल पास होण्यासाठी सुद्धा ग्रूव्ह मारलेला असतो. आता हा ज्यावेळेला आपण CNC वरती ग्रूविंग करत असतो त्यावेळेला G75 सायकल उपयोगात आणावी लागते आणि त्याच्यासाठी फॉर्मॅट आहे G75. पहिल्यांदा G75R कट रिलीव्ह अमाऊंट दिली जाते. आता ही कट रिलीव्ह अमाऊंट कोणती, तर कट रिलीव्ह अमाऊंट म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण ग्रूविंग टूल प्रथम असं मटेरियल असेल, ग्रूविंग टूल याला स्पर्शित झाल्यानंतर पहिला कट घेतल्यानंतर टूल इथपर्यंत पास होईल आणि पास केल्यानंतर टूल या जॉबच्या डायमीटरला स्पर्शित करून आणता जॉबच्या डायमीटर पासून काही अंतर वर घ्यायचं असतं आणि नंतर ते पाठीमागे येत असतं. त्याला कट रिलीव्ह अमाऊंट किंवा रिट्रॅक्शनल अमाऊंट असं म्हटलं जाते. ती G75R आपण R लिहितो त्याच्या पुढे द्यायची असते. म्हणजे G75 सायकल फॉर्मॅट टाकल्यानंतर R च्या पुढे आपण टूल रिट्रॅक्शन अमाऊंट किंवा टूल कट रिलीव्ह अमाऊंट म्हणजे जॉब ग्रोईंग झालेल्या डायमीटर पासून टूल किती मिलीमीटर अंतर पाठीमागे घ्यायचे आहे तर ती अमाऊंट या R च्या पुढे द्यायची असते. दुसरं फॉर्मॅट मधला दुसरा भाग, दुसरी लाईन G75 X Z P Q आणि F. आता प्रत्येकी क्रमाने आपण याची माहिती घेऊ. G75 लिहिल्यानंतर X लिहिलं असतं त्या X च्या पुढे कोणती किंमत लिहायची असते, तर काय लिहायचं असतं, एंड पॉइंट ऑफ ग्रूविंग इन X डायरेक्शन. म्हणजेच ही X डायरेक्शन झाली. ही जी डायरेक्शन आहे ती X डायरेक्शन ही आहे ती X डायरेक्शन. याचा एंड पॉइंट किती आहे, तर याचा एंड पॉइंट 40 आहे. म्हणून या ठिकाणी X च्या पुढे जी किंमत लिहायची असते ती एंड पॉइंट ऑफ ग्रूविंग इन X डायरेक्शन ती या ठिकाणी X च्या पुढे लिहायची असते. इन X डायरेक्शन. इतर म्हणजे जो डायमीटर ग्रूविंग करून जो डायमीटर होणार असतो त्याची किंमत त्या X च्या पुढे लिहायची असते. दुसरा G75 X झाल्यानंतर दुसरा पॉइंट असतो Z. तर Z च्या पुढे किंमत जी लिहायची असते ती कोणती लिहायची असते, तर एंड पॉइंट ऑफ ग्रूविंग इन Z डायरेक्शन. म्हणजेच ग्रूविंगचा शेवटचा पॉइंट Z डायरेक्शन मध्ये. Z डायरेक्शन म्हणजे कोणती डायरेक्शन, तर ही जी आहे ती Z ची डायरेक्शन आहे. याचा एंड कुठे झाला आहे त्याची किंमत या Z या अंकाच्या पुढे लिहायची असते. म्हणजे जर इथं ड्रॉइंग मध्ये 60 आणि हे 10 म्हणजे टोटल याचा एंड पॉइंट ऑफ ग्रूविंग इन Z डायरेक्शन किती आहे, 70 आहे. म्हणजेच हा जो पॉइंट आहे शेवटचा पॉइंट आहे तो आपल्याला Z या अक्षराच्या पुढे लिहावा लागणार. आता पुढे P डेप्थ ऑफ कट इन X ॲक्सिस इन मायक्रॉन. आता डेप्थ ऑफ कट इन X ॲक्सिस इन मायक्रॉन म्हणजे आपण डेप्थ ऑफ कट किती देणार आहे, म्हणजे एका वेळी टूल इन्सर्ट किती मिलीमीटर होणार आहे त्याची किंमत आपण मायक्रॉन मध्ये देतोय. तर डेप्थ ऑफ कट 0.4 आहे, म्हणजेच तो मायक्रॉन मध्ये द्यायचा आहे आपल्याला.
आपण हा मिलीमीटरमध्ये दिलेला आहे डेप्थ ऑफ कट. तर 0.01 mm इज इक्वल टू 1 मायक्रॉन. तर आपल्याला 0.4 mm इज इक्वल टू 400 मायक्रॉन होतं. म्हणून डेप्थ ऑफ कट इन एक्स ॲक्सिस इन मायक्रॉन, त्याची किंमत आपल्याला जो समजा 0.1 दिला असेल तर 100 असेल, 0.2 दिला असेल तर 200 लिहावे लागते, 0.3 दिला असेल तर 300 लिहावे लागते. आपण आपल्याला डेप्थ ऑफ कट 0.4 दिलेला आहे म्हणून आपण एक्स ॲक्सिसची मायक्रॉनमध्ये किंमत लिहिणार 400 मायक्रॉन. आता पुढे क्यू डेप्थ ऑफ कट इन झेड ॲक्सिस इन मायक्रॉन. आता इथे डेप्थ ऑफ कट इन झेड ॲक्सिस इन मायक्रॉन तुलाची रुंदी दिलेली आहे 7 मिलीमीटर. म्हणजेच पहिला 7 मिलीमीटर पर्यंत इथं 40 डायमीटर झाल्यानंतर या पुढे 3 मिलीमीटर शिल्लक राहतं. 3 मिलीमीटर ग्रुविंगचं अंतर शिल्लक राहतं. तो 7 मिलीमीटर पासून 3 मिलीमीटरचा अंतर म्हणजे तो डेप्थ ऑफ कट झाला, झेड ॲक्सिसचा डेप्थ ऑफ कट. तर 3 मिलीमीटर बरोबर 3000 मायक्रॉन होते, 3000 मायक्रॉन. म्हणून डेप्थ ऑफ कट इन झेड डायरेक्शन इज इक्वल टू 3000 मायक्रॉन. आता आपण फीड देणार आहे 0.02. फीडच्या पुढे 0.02 लिहिलं जाईल. आता याचा प्रोग्राम कशा पद्धतीने केला जातोय आपण माहिती घेऊ. तर प्रोग्राम करत असताना आपण हार्ड कंट्रोलमध्ये आपण हा प्रोग्राम करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा पोर्ट लिहिलं जातं, नंतर 4 अंकी नंबर दिला जातो. आपण आपल्या आपण मनाप्रमाणे नंबर द्यायचा. त्याच्यानंतर ब्लॉक नंबर टाकायचा. ब्लॉक नंबर टाकताना काही मशीन N1, N2, N4 अशा सम मध्ये घेतात. काही मशीन N1 पासून 1, 2, 3, 4, 5 असे सुद्धा घेतात. जसं आपण नंबर टाकेल त्याप्रमाणे. आता मी N2 टाकतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लॉक नंबरच्या पुढे काय टाकायचं असतं, तर जॉबच्या सायझेस कोणत्या मिलीमीटरमध्ये आहेत का ब्रिटिशमध्ये आहेत, इंचेसमध्ये आहेत. तर जॉबच्या सर्व आपण इथं ऑल डायमेन्शन आर इन MM हे टाकलेलं आहे. माप सर्व मिलीमीटरमध्ये आहे. म्हणून सर्वात पहिल्यांदा कोडी G21, त्याच्यानंतर G97. जॉबचा डाया लहान असेल तर RPM वाढतं, जॉबचा डायमीटर मोठा असेल तर RPM कमी होतं. किंवा याच्यामध्ये G97 टाकल्यानंतर आपण स्पीड लिमिट टाकतो. यस लिहून स्पीड लिमिट टाकल्यानंतर त्याच स्पीडनं जग फिरतो. त्याच्यानंतर दुसरा ब्लॉक G21 सायझेस सर्व मिलीमीटरमध्ये. G97 ॲक्च्युअली G97 म्हणजे जॉबचा डायमीटर लहान असेल तर RPM वाढतो, जॉबचा डायमीटर मोठा असेल तर कमी होतं. पण स्पीड लिमिट टाकून यस लिहून स्पीड लिमिट टाकल्यास त्याच RPM ने स्पिंडल फिरत राहतो. त्याच्यानंतर G99 हा कोड जॉब फीड मिलीमीटर प्रति फेरा किती द्यायची हे G99 कोडून फीड मिलीमीटर प्रति फेरा द्यायची असेल तर G99 कोड उपयोगात आणला जातो किंवा G99 कोड देतात. पुढे M4. M06 टूल बदलण्यासाठी कोड. टूल आपण 2 नंबर घेणार आहे. टूल नंबर 2 म्हणून T02 M03 स्पिंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं यस टाकून आपण RPM टाईप करतोय. सॉरी
03 यस 350 M4 ब्लॉक नंबर M06 करेक्ट इंडेक्स होण्यासाठी कोड 2 नंबरचा टूल आपल्याला कॉल करायचा आहे म्हणून T0202 M03 स्पिंडल घड्याच्या काट्याची दिशेने फिरण्यासाठी आणि यस लिहून आपण 350 RPM टाइप 350 RPM दिलेला आहे म्हणून 350 RPM न स्पिंडल फिरेल. N6 M08 कूलंट ऑन कूलंट चालू. N8 G00X 50.5 म्हणजे जॉबच्या डायमीटर पासून 0.5 मिलीमीटर पाठीमागे ठेवणार. रॅपिड टूल आणून आपण G00 रॅपिड टूल ट्रॅव्हल 50X म्हणजे X ॲक्सिसच्या 0.5 पाठीमागे त्याचा डायमीटर 50 आहे म्हणून 50.5 आणि Z-67. आता Z-67 का घेतलंय तर तुलाचा पॉइंट या तुलाचा दुसरी बाजू या जॉबच्या फेसला इथं टच होईल. तुलाची रुंदी 7 मिलीमीटर आहे म्हणजे इथून ही 7 मिलीमीटर अंतर तुलाची रुंदीचं 7 मिलीमीटर अंतर गृहीत धरून इथं आपण 60 पासून 7 मिलीमीटर पुढे म्हणजेच Z-67 लिहिलेलं आहे. आता आपण सायकल फॉर्मॅट टाकू G75 N10 G75 रिट्रॅक्शन अमाऊंट किंवा कट रिव्ह्यू अमाऊंट म्हणजेच एक कट पूर्ण झाल्यानंतर टूल किती मिलीमीटर पाठीमागे आलं पाहिजे ही किंमत टाकणार आपण. G75 R 0.3. त्याच्यानंतर N12 G75 X टाकणार आपण 40. कारण X 40 का तर X एंड पॉइंट ऑफ ग्रूविंग इन X डायरेक्शन. ग्रूविंग किती डायमीटर पर्यंत करायचं आहे त्याचं माप ह्या X च्या पुढे टाकायचं असतं म्हणून इथं आपण X च्या पुढे 40 लिहिलं. त्याच्यानंतर Z फॉर्मॅटमध्ये आपण किमती भरायला लागलोय. तर Z-70 कारण 60 आणि 10 70 किंवा ही टोटल लांबी किती मिलीमीटर लांबीपर्यंत ग्रूविंग करायचं आहे. एंड पॉइंट ऑफ ग्रूविंग इन Z डायरेक्शन किती Z-70. आता पुढे P म्हणजे डेप्थ ऑफ कट इन X ॲक्सिस इन मायक्रॉन. डेप्थ ऑफ कट किती देणार आहे आपण टूल इन्सर्ट एका वेळेला टूल इन्सर्ट 0.4 मिलीमीटर इन्सर्ट होऊन 0.4 डेप्थ ऑफ कट देणार आहे. 0.4 म्हणजेच किती 400 मायक्रॉन. हे मायक्रॉन मध्ये किंमत द्यायची आहे म्हणून 400 मायक्रॉन. नंतर Q म्हणजे डेप्थ ऑफ कट इन Z डायरेक्शन. पहिल्यांदा ज्याला ग्रूविंग झालं त्याला 67 मिलीमीटर लांबीपर्यंत झालं आणि पुढे 3 मिलीमीटर लांबीपर्यंत ग्रूविंग करायचं आहे म्हणजेच 3 मिलीमीटरचेच आपण मायक्रॉन मध्ये रूपांतर केलं किंवा 3 मिलीमीटरचे मायक्रॉन होतात 3000 आणि इथे Qच्या पुढे 3000 आणि F 0.2. आपण इथे फॉर्मॅट मध्ये किमती भरल्या G75 X या डायरेक्शनची किंमत Z एंड पॉइंटची किंमत P डेप्थ ऑफ कट मायक्रॉन मध्ये Z ॲक्सिसचा डेप्थ ऑफ कट 3000 मायक्रॉन आणि फीट 0.2. त्याच्यानंतर N14 G01 फीट जाईल. G फीट
म्हणजे x40 F0.2 म्हणजे जॉबच्या प्रति फेऱ्याला स्पीड असेल 0.2. नंतर पुढचा ब्लॉक N16 G04 X10. त्याचा G04 ड्वेल टाइम आहे, ड्वेल टाइमसाठी कोड आहे आणि एक्स टाकून त्याच्यापुढे सेकंड लिहितात. म्हणजेच ज्यावेळेला ग्रोईंग पूर्ण होतं, ग्रोईंगचा डेप्थ ऑफ कट, ग्रोईंगची डेप्थ पूर्ण होईल, घेतलेल्या कटाची डेप्थ पूर्ण झाल्यानंतर तिथं काही सेकंड थांबावं लागतं. म्हणून आपण इथं 10 सेकंड थांबण्याचं किंमत भरलेली आहे 10 सेकंदाची. नंतर इथे पुढे परत N18 G01 Z-70 टूल परत पुढे जाईल. बाहेर आल्यानंतर डेप्थ ऑफ कट पूर्ण झाल्यानंतर पुढे नंतर ते 70 मिलीमीटर 3 मिलीमीटरचा डेप्थ ऑफ कट घेऊन 70 लांबीपर्यंत डेप्थ ऑफ कट पूर्ण केल्यानंतर परत ड्वेल टाइम G04 X10 म्हणजे तिथं 10 सेकंड थांबेल टूल. नंतर G01 X 50.5 F0.2 टूल ज्यावेळेला ग्रोईंग कंप्लीट होईल त्यावेळेला जॉबच्या डायमीटर पासून, म्हणजेच टूल जॉबच्या डायमीटर पासून बाहेर घ्यायचं. त्यासाठी ते पण फीडने घ्यावं लागतं. म्हणून X 50.5 F0.2 म्हणजे टूल इथे येईल. त्याच्यापुढे N24 M09 कुलंट स्टॉप करण्यासाठी ज्यावेळेला ऑपरेशन संपते त्यावेळेला कुलंट स्टॉप करायचं असतं. मग M09 नंतर N26 M05 ज्यावेळेला ऑपरेशन पूर्ण थांबते त्यावेळेला स्पिंडल स्टॉपचा कोड द्यावा लागतो. M05 दिल्यानंतर स्पिंडल स्टॉप होतं. सर्व ऑपरेशन संपल्यानंतर टूल मशीन टरेट हेड रेफरन्स पॉईंटला पाठवण्यासाठी कोड देतात G28 U0 W0. त्याला सगळ्या ऑपरेशन संपल्यानंतर टूल मशीन रेफरन्स पॉईंटला जातं. हा G28 U0 W0 कोड दिल्यानंतर. नंतर चा कोड आहे M30 ब्लॉक नंबर 30चा. तिच्या पुढे आपण M30 दिले. या M30चा अर्थ काय होतोय, प्रोग्राम स्टॉप अँड रिवाइंड. म्हणजे आपला जॉब पूर्ण झाल्यानंतर परत कर्सर वरील बाजूला येतो. नंबरची जो नंबर टाकला असतो त्या नंबरची इथं येतो. हा लेसन तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.